डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी डायबिटीसच्या पेशंटना नवसंजीवनी दिलेली आहे। आहाराच्या माध्यमातून डायबिटीस बरा होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळेच आज अगदी 80 वर्षाच्या पेशंटपासून ते इन्सुलिनवर असलेल्या पेशंटपर्यंत अनेक लोक हे आजची टेस्ट पास होते, ज्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये साखर देऊनच सुद्धा त्यांची ब्लड शुगर लेवल ही योग्य प्रमाणे राखली जाते हे सिद्ध झालेलं आहे। आणि पुढच्या काळात सुद्धा अतिशय चांगलं काम हे प्रमोद त्रिपाठी करत आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी यांनी ही मोहीम म्हणून त्याच्याकडे ते बघतात की डायबिटीस हा आता एक सर्वसामान्यपणे मोठ्या प्रमाणात पसरलेला असा रोग आहे आणि याच्यावर सातत्याने औषधं घेऊन पेशंट केवळ आपलं जीवन पुढे ढकलत असतं, परंतु खरा रिलीफ त्यांना मिळत नसतो। आणि हा खरा रिलीफ मिळायचा असेल तर जीवनशैलीमध्ये काय बदल करायचे, आपल्या नित्यनेमाच्या जीवनामध्ये काय बदल करायचे याच्या संदर्भात डॉक्टर प्रमोद त्रिपाठीने जे काही वेगवेगळे प्रयोग केले ते प्रयोग यशस्वी होऊन आज अनेक लोकांना डायबिटीसपासून मुक्ती मिळालेली आहे। डॉक्टर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हे अभिनंदनाला पात्र आहेत आणि त्याच्यावर अशी लोक की ज्यांनी खरोखर ही आहार पद्धती स्वीकारली आणि डायबिटीसपासून मुक्त झाले, त्यांनी एक लढा या रोगाच्या विरुद्ध दिलेला आहे आणि त्यांचं यश इतर सर्वांना प्रेरणा देईल याची मला खात्री आहे। मी आज या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुण्याला येणार होतो, परंतु पुण्याच्या एअरपोर्टचं काम चालू असल्यामुळे 12 ते 7 या वेळामध्ये पुण्याचा एअरपोर्ट बंद आहे आणि त्याच्यामुळे सकाळचा कार्यक्रम करून मी पुण्यापर्यंत पोहोचू शकत नाही, याचं मला मनापासून वाईट वाटतं। पुढच्या वेळेला ज्याला आपला हा कार्यक्रम असेल त्याला निश्चितपणे मी एवढंच नाही तर मी स्वतःसुद्धा डायबिटीसच्या गोळ्या घेत असतो, याच्यामधून मला सुद्धा तुमच्यापासून धडा घेतला पाहिजे। मी स्वतः प्रमोद त्रिपाठी साहेबांना भेटलेलं आहे, डॉक्टर साहेबांना, आणि त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावी आहे की निश्चितपणे माझ्यासारख्यासुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या माणसाला वाटतं की आपण सुद्धा हे करावं। तुमचं सगळ्यांचं बघून मी सुद्धा आपल्यासारखाच डायबिटीसपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करेन। तुमचं यश हे माझ्यासारख्या असंख्य लोकांना प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे। आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।